हरिओम. आज गुरुवार 22 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. कुस्त्या खेळून झगडून शरीर बळ वाढतं, अगदी बरोबर. अवघड उदाहरणं सोडवून बुद्धिबळ वाढतं. तसंच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याचं आत्मिक बळ वाढतं. आत्मिक बळ वाढवणं किंवा वाढणं म्हणजे देहबुद्धी कमी होणं, आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकट पाडतो. तो संकट धाडतो, पण तुम्ही त्यांना भिता याला काय म्हणावं? अशा स्थितीत संकट परत घेणं म्हणजे तुमचे अनहित करणं. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळतं. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणं आलं असतं औषध घ्यावं, पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना. औषधाने तरी गुण हमखास येतोच असं थोडंच आहे का? नाही हो. एकाला येतो एकाला नाही. ज्याचं ज्यात हित होणं असेल तसे तो परमात्मा करतो, हे लक्षात ठेवावं. तुम्ही एकच करावं, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझं सतत स्मरण व्हावं असं मागावं. दुखणं भोगायचं आहे तर ते समाधानाने का नाही भोगू? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचं ओझं कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणं आलं असतं त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल. मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते ना, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे मग आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असं म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडतं ते करणं, माझ्या आज्ञेत राहणं, नामस्मरण करणं, सर्वाभूती भगवतभाव ठेवून कोणाचं मन न दुखवणं, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणं. माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची 2 कारणं असतील. एक कारण असं की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरं कारण असं की तुम्ही अभ्यास करीत नसाल. पण परमार्थात एकदम फरक होणं बरं नव्हे. समजा एखाद्याला आज 105 ताप आहे आणि तो उद्या एकदम 95 झाला तर ते बरं नाही. तसंच मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तेही बरं नाही. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावं आणि ते विवेकाने घडवून आणावे. भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ना, ते आपल्या मनापर्यंत पोचलं पाहिजे, तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसून येईल ना. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.